मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलेत का? महाराष्ट्राची शान असलेले काही खास आपले महाराष्ट्राचे पदार्थ तुमच्या कोणत्याही प्रकारच्या पार्टीचा एकदम स्टार हिरो असणारा स्नॅक्स पदार्थ होऊ शकतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशीच आपली खास महाराष्ट्राची शान असलेली रेसिपी अगदी नवीन स्वरूपात. आणि ती रेसिपी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पार्टी मेनूमध्ये नक्कीच ॲड करू शकता, ते सुद्धा 2 प्रकारच्या चटपटीत चटणीसहित. स्वागत आहे तुमचे आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, इथे ना आपण एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. मी ही जुडी एकदम कवळी असल्यामुळे याची देठंसुद्धा या रेसिपीसाठी वापरणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल अरे ही कोथिंबीर तर साफ केलेली नाही आहे, म्हणजे निवडलेली नाही आहे, तर अगदी कवळी लुसलुशीत कोथिंबीर होती, त्यामुळे याची देठंसुद्धा मी वापरणार आहे. आणि देठांची चवसुद्धा या आपल्या रेसिपीमध्ये खूपच छान उतरणार आहे. म्हणून जर कवळी कोथिंबीर असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे फक्त त्याची मुळं जे आहेत ते काढून घ्या. बाकी डायरेक्ट तुम्ही धुवून स्वच्छ करून निथळून मगच या रेसिपीला तुम्ही ही अशा पद्धतीने कोथिंबीर वापरू शकता. आता ही कोथिंबीर आपण अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये सुरुवातीला मी घालते आहे हिंग, 1 टीस्पून घातलेला आहे. 1 टीस्पून हळद पावडर घालून घेतलेली आहे. आपण इथे अर्धा लिंबू पिळून घेतोय, म्हणजे आपल्या या रेसिपीला आंबट, तिखट आणि थोडीशी गोडसर अशी चटपटीत चव असणार आहे. अर्धा लिंबू पिळून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी इथे जवळपास 2 टेबलस्पून अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. तसेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि इथे कलर अगदी आपल्या स्नॅक्सला छान येण्यासाठी इथे मी काश्मीरी मिरची पूड 1 टेबलस्पून वापरली आणि धने जिरे पूड इथे मी 1 टेबलस्पून वापरली. तसेच हे जे पीठ वापरलं आपण ते 2 टेबलस्पून आहे, म्हणजे तांदळाचे पीठ आहे. रेडीमेड तांदूळाचे पीठ मिळते ते वापरलेलं आहे. त्याचबरोबर आपण बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. आपण बेसन पीठ जे आहे ते अंदाजानुसार घालणार आहे. सुरुवातीला आपण आता कोथिंबीर थोडी ओलसर आहे, त्यामुळे आपण अंदाज घेऊनच आपण बेसन पिठाचा वापर करणार आहोत. तर पहा, मी आता अशा पद्धतीने थोडंसं चोळून हे पीठ पूर्णपणे या कोथिंबीरीमध्ये मिक्स करून घेते आहे. जर गरज वाटले तरच आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे चोळून व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे यातील जे मसाल्याचे पदार्थ वगैरे आहेत ते व्यवस्थित मिक्स होतील. आता किंचित पाणी शिंपडून घ्यायचं आहे, कारण थोडासा ओलसरपणा पाहिजे. जास्त पण ओलं करू नका, नाहीतर ना खूपच पातळसर होतं आणि याचा जो क्रिस्पीपणा जो येणार आहे ज्या आपल्या पदार्थाला स्नॅक्सला तो येणार नाही. त्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करून आपण हे अशा पद्धतीने पिठाचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे. अंदाजानुसारच पाण्याचा वापर करा. पहा, आता आपण अशा पद्धतीने हे थोडंसं गोळा तयार करून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल की हाताला पीठ चिकटते आहे तर थोडंसं हाताला तेल लावून घ्या, म्हणजे पीठ अजिबात चिकटणार नाही. आता आपण अजून थोडा वेळ, मला वाटतं याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ घालून घेऊया. त्यामुळे मी अंदाजानुसारच मी 1 वाटी पीठ घेतलं होतं, त्याच्यामधील असं अंदाजाप्रमाणे मी पीठ घालून घेते आणि किंचित पाणीसुद्धा घालून घेते. त्यानंतर लगेचच आपण याचा एक छान असा गोळा तयार करून घेऊया. खरं पाहायला गेलं ना, आपल्या महाराष्ट्राचेच पदार्थ इतके मस्त आहेत आणि खूपच छान आहेत. शिवाय अगदी नावाजलेले पदार्थ आहेत आपले, आणि या आपल्या पदार्थांना आपण वेगवेगळ्या प्रकारचा जर टच देऊन तीच रेसिपी आपण पुढे घेऊन मुलांना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या नावांनी आपण तोच पदार्थ पुन्हा एकदा पुनरुज्जीवन दिल्यासारखं आपल्या पदार्थांना होऊ शकतं. आणि पहा, आता मी इथे ना हे केकचं टीन आहे चौकोनी आकाराचं, त्याच्यामध्ये हे थापून घेते. थोडंसं आधी मी सुरुवातीला थापण्यापूर्वी आधीच त्याला तेल लावून घेतलं होतं, कारण आपल्याला हे थोडंसं 15 मिनिट बॉईल करून घ्यायचं आहे.
15 मिनटात हे पटकन होते ही रेसिपी, म्हणजे झटपट होते ही रेसिपी, जास्त वेळ पण लागत नाही. अगदी झटपट पार्टीच्या मेन्यूसाठी ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. पहा, अशा पद्धतीने मी हे तापून घेतलं, वरून थोडंसं तेलाचा हात फिरवून घेतला आहे आणि 15 मिनिट मी अशाच ना बॉईल करून घेणार आहे याला. तुम्ही कढईमध्ये याला ठेवूनसुद्धा उकळू शकता, शिवाय कुकरमध्ये जरी हा डायरेक्ट डबा म्हणजे ठेवून दिलात तरीसुद्धा खूप छान. आता मी हे कुकरमध्येच उकडून घेतलेलं आहे. पहा, हे माझं आता हे उकड काढून तयार झालेली आहे. आता याला आपण कढईने थोडंसं कट करून घेऊया, म्हणजे हे व्यवस्थित निघले जाईल. आणि याच्या मी अशा लांबट आकारात अशा एक प्रकारे क्रॅकर्स असतात, त्याचबरोबर छान असे आपलं मेथीचे वगैरे स्टिक्स असतात, त्याप्रमाणे हे आपलं हे स्नॅक्स तयार होतं. अशा पद्धतीने पातळसर बारीक कापा आणि मधून एक कापा, अशा 2च म्हणजे साईजमध्ये तुम्ही हे लांबट आकारात कापून घ्या, म्हणजे समजूनसुद्धा येणार नाही की हा कोणता पदार्थ नवीन प्रकारे तुम्ही पार्टीमध्ये ॲड केलेला आहे. तर पहा, मी अशा पद्धतीने हे असं कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे अगदी डीप फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तेलाचं जास्त फ्राय आवडत नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता. आता मी बाजूला तेल तापवायला ठेवलेलंच आहे. आता हे तेल तापल्यानंतर हे आपण डीप फ्राय तयार करून घेऊया. चांगल्या पद्धतीने फ्राय करत असताना तेल तापवून घ्या आणि गॅसची आच लो किंवा मीडियमवर ठेवा आणि चांगलं फ्राय करून घ्या. जेवढं तुम्ही मध्यम आचेवर फ्राय कराल तेवढे हे क्रिस्पीपणा याच्यामध्ये जास्त येणार. जर मोठ्या आचेवर फ्राय केलात तर याचा क्रिस्पीपणा अजिबातच येणार नाही आणि मधून वरच्यावर वाटेल फ्राय झाल्यासारखे, पण मधून कच्चे राहील आणि त्यामुळे ते क्रिस्पीपणा त्याला अजिबातच येणार नाही. जेवढा लो गॅसवर तुम्ही फ्राय कराल तेवढं क्रिस्पीपणा खूप जाणवणार. याच्यामध्ये आपण क्रिस्पीपणासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे. या पदार्थासोबत तुम्ही डायरेक्ट सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा शेजवानसोबतसुद्धा खूप छान लागतात, शिवाय मेयोनीज सॉससोबतसुद्धा खूपच छान लागतं. तरीसुद्धा हे सॉस जरी तुम्ही वापरत असाल तरीसुद्धा आपले काही वेगळे पण टच देण्यासाठी मी इथे 2 प्रकारच्या मस्त एक झणझणीत चटणी तयार केलेली आहे आणि एक थोडीशी चटपटी खट्टी मिठी चटणी असणार आहे. तर आपल्या ह्या वडा फ्राय झाल्यानंतर आपण त्या रेसिपीची सुद्धा लगेचच सुरुवात करूया. पहा मित्रांनो, आपले हे स्नॅक्स तर रेडी आता झालेलं आहे. मस्त तेलामधून आपण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता आपण डिप्सची तयारी करायची आहे. त्यासाठी इथे सुरुवातीला जे डिप्स बनवतो आहे आपण ते एकदमच झणझणीत असं झणका देणारी टेस्ट असणार आहे. तर इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि ही मिरची आहे, काश्मीरी मिरची पण आहे आणि साधी मिरची पण आहे, ती पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती, ती घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे घातलेत, मीठ घातलेलं आहे, अर्धा लिंबू पिळून घेते आहे. मस्त अशी ही झणझणीत चटणी तयार होते, खायला तर एकदम चटका लागतो अशा पद्धतीने. आणि किंचित साखर घालून मी ही बारीक करून घेतली. पहा, मस्त अशी ही थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतली. आता याच्यावरती आपण तडका देणार आहोत. तडक्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घातली, अर्धा टीस्पून जिरे घातले आणि हिंग घातला चिमटभर. मस्त ते तडतडू दिलं आणि हा जो तडका आहे त्या तडक्यामध्ये जी आपण चटणी बनवून घेतली ती ओतायची आहे आणि किंचित बॉईल करून घ्यायची. मस्त अशी कलरफुल, कलर पहा किती सुंदर आहे, चटपटीत आणि झणझणीत अशी ही चटणी तयार आहे. अगदी झटपट तयार होणारी चटणी आहे, शिवाय खायला सुद्धा खूपच टेस्टी आहे. याला छान आता उकळी आलेली आहे. आपला दुसरी रेसिपी म्हणजे चटपटीने, आणि ती चटणी ही एकदम झणझणीत आहे, ठेचा चटणी ही. आणि दुसरी जी चटणी आहे ती आपली आंबट तिखट गोड अशी चटपटी असणार आहे चटणी. गॅस बंद केलेला आहे, थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता आपण दुसरी चटणी तयार करतो, ती म्हणजे आपण इथे कच्ची कैरी त्यापासून ही चटणी तयार करतो. मस्त आंबट तिखट गोड. आता ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतली, त्याची साली काढून त्याचे स्लाईस करून घेतला, ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. त्यासोबत 2 लसणाच्या पाकळ्या मी घालून घेतलेल्या आहेत.
मूठभर कोथिंबीर घालून घेतली, एक चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण धने जिरे पूड घालून घेतलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आपण याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. यासाठी मी जवळपास 1 टेबलस्पून गुळाचा वापर केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं किंचित पाणी घालून आपण ही चटणी बारीक करून घेऊया. पहा, आता आपली ही चटणी तयार आहे. मस्त अशी ही चटपटीत चटणी आपल्याला तयार आहे. याच्यावर तडका टाकायची अजिबातच गरज नाही. दोन्ही चटण्या रेडी आहेत. तर मित्रांनो, माझी ही पार्टी स्नॅक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण मी अशाच नवनवीन प्रकारच्या रेसिपीज घेऊन येत असते, त्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर अजून कोणत्या प्रकारच्या रेसिपी माझ्याकडून तुम्हाला पाहायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच अजून अशाच प्रकारच्या साध्या सिंपल स्नॅक्सच्या रेसिपीज मी टी टाईम स्नॅक्समध्ये एक माझं फोल्डर आहे, ते मी शेअर करते, ते सुद्धा नक्की पहा. तर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. धन्यवाद.